सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगीश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 8मध्ये आपण आज समास 4 सूक्ष्म पंचभूते निरूपण याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. समासाचं नाव आहे सूक्ष्म पंचभूते निरूपण. हे जे चराचर विश्व आहे हे पंचभूतांनी विणलेले आहे. सर्वत्र ही पंचभूत आहेत. अशी एकही जागा नसेल ज्या ठिकाणी पंचभूतांचं अस्तित्व नाही. ती एकमेकांमध्ये इतकी मिसळलेली आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते एकमेकांमध्ये एवढी मिसळलेली आहेत, एकरूप झालेली आहेत की त्यांना वेगळं काढता येत नाही. आपल्या शरीरामध्ये देखील या पंचमहाभूतांचं अस्तित्व आहे. जर एखादंही हे पंचमहाभूत म्हणजे पंचतत्व धरूया आपण, जर एखादंही तत्व आपल्या शरीरातून गेलं तर आपल्याला या जगाचा निरोप घ्यावा लागतो, म्हणजे शरीर सोडावं लागतं. असं हे पंचमहाभूतांनी सृष्टी व्यापलेली आहे. मग ही सृष्टी पंचमहाभूतांनी बनलेली आहे. ही पंचमहाभूत बनवणारी आहे त्रिगुणात्मक सृष्टी. या त्रिगुणात्मक सृष्टीला मायेने निर्माण केलं. त्रिवीर गुणमयेर व्हावई एवी सर्वमिदं जगत, भगवान सांगतात अर्जुनाला. 3 गुणांनी ही सृष्टी बनलेली आहे आणि या 3 गुणांना मायेने निर्माण केलेलं आहे. ही मायाच मुळात 3 गुणांनी बनलेली आहे. मग या मायेला कोणी निर्माण केलं तर या मायेला निर्माण केलं मूळ मायेने. मूळ माया वेगळी आहे आणि माया वेगळी आहे. आपला तो विषय मागच्या भागात झालेला आहे. मूळ माया कोण आहे, माया कोण आहे, आपण आता फक्त त्याचा थोडक्यात मागोवा घेतो आहे. तर ही पंचमहाभूतांनी विणलेले हे विश्व आहे. त्यामध्ये पृथ्वी कशी ओळखायची, आप म्हणजे पाणी कसं ओळखायचं, त्याची काही लक्षणं आहेत. ते स्वामी सांगतात आपल्याला. पृथ्वी कशावरनं ओळखायची, जे जे कठीण आणि जड आहे या विश्वामध्ये, जे जे कठीण आहे, जड आहे ते पृथ्वीचे लक्षण आहे. जे जे मऊ आहे, ओले आहे ते सर्व पाण्याचे लक्षण आहे. जे जे गरम आणि प्रकाशयुक्त आहे ते तेजाचे लक्षण आहे. जिवंतपण आणि हालचाल हे वायूचे लक्षण आहे. तर पोकळपणा, अवकाश आणि स्तब्धता हे आकाशाचे लक्षण आहे. या लक्षणावरनं आपण या पंचमहाभूतांना ओळखू शकतो. अगदी सोप्या भाषेत आपल्याला याची ओळख होऊन दिली स्वामीजींनी. मग आता ही जी तत्त्व आहेत, ही तत्त्व एकमेकांमध्ये कशी मिसळलेली आहेत. पृथ्वी तत्त्वामध्ये बाकीची 4 तत्त्व कशी आहेत, आकाश तत्त्वामध्ये इतर 4 तत्त्व कशी आहेत, यापैकी आपण मागच्या भागात पाहिलं होतं. आकाशामध्ये इतर 4 तत्त्व कशी सामावलेली आहेत. वायूमध्ये 4 तत्त्व, वायू धरून इतर 4 तत्त्व ती कशी सामावलेली आहेत, एकमेकांमध्ये मिसळलेली आहेत. त्यानंतर आपण पाहिलं होतं तेजामध्ये इतर 4 तत्त्वांचा कसा रीतीने समावेश झालेला आहे. आता पाण्याचे लक्षण आहे मृदूपणा, कोमलता. पाणी स्वभावतात मऊ आहे, नरम आहे, कोमल आहे.
असे जरी म्हटले तरी त्या मऊपणात थोडा तरी कठीणपणा असतोच. आणि ह्या कठीणपणा म्हणजे पृथ्वीचा अंश समजावा. समोर सांगतात, पाण्यामध्ये असलेला भले थोडासा अंश असेल कठीणपणाचा, पण तो पृथ्वीचा अंश आहे. तेजामुळे पाण्यातील मऊपणा अनुभवाला येतो. पाण्यामध्ये पाणीपणा आहे हे काही सांगायची आवश्यकता नाही. पाण्यामध्ये पाणी तत्व कसं आहे ते आपल्याला सांगता येईलच. तेजामुळे पाण्यातील मऊपणा आपल्याला अनुभवाला येतो. मऊपणातील स्तब्धता हा वायूचा गुण समजावा. पाण्यामध्ये आकाश कसे असते ते सांगण्याची गरजच नाही, कारण सर्वांना व्यापून असणे हा आकाशाचा सहज गुण आहे. आपल्याला माहीतच आहे की जिथे जाऊ तिकडे आकाश आहेच. दोन गोष्टी आपण जिथे जाऊ तिकडे असतात, दोन गोष्टी, आणि ती दोन तत्व आहेत. एक म्हणजे आपण जिथे जाऊ तिकडे आकाश आहे, आणि जिथे जाऊ तिकडे पृथ्वी आहे म्हणजे जमीन आहे. तर सर्वांना व्यापून असणे हा आकाशाचा सहज गुण आहे, म्हणून ते पाण्यामध्ये असणारच, यात काही संशय नाही. याप्रमाणे पाण्यामध्ये इतर भूते सूक्ष्मपणे कशी आहेत ते सांगितले. या समासाचं नाव आपण ऐकलात का? सूक्ष्मभूते निरूपण. ही जी पंचभूतं आहेत, पंचतत्व आहेत, ती सूक्ष्म रूपाने एकमेकांमध्ये कशा रीतीने मिसळलेली आहेत, एकरूप झालेली आहेत, ते आपल्याला स्वामीजी समजावून सांगतात. यानंतर आता पृथ्वीबद्दल सांगतो. कठीणपणा हा पृथ्वीचा गुण आहे. कठीणपणामध्ये जे मऊपण असते ते पृथ्वीमधील पाणी समजावे. कठीणपणामध्ये देखील मऊपणा आहे. जसं आपण आता ऐकलं, मऊपणामध्ये कठीणपणा आहे, पाण्याचा गुण. तसं इथे पृथ्वीचा गुण आहे कठीणपणा, परंतु त्या कठीणपणामध्ये सुद्धा मऊपण आढळते आपल्याला. ते पृथ्वीमधील पाणी समजावे. कठीणपणाचा जो प्रत्यय येतो, अनुभव येतो आपल्याला, तो तेजाचा अंश आहे. कठीणपणामध्ये जो प्रतिकार आढळतो तो वायूचा अंश आहे. आकाश सगळ्यांना व्यापून आहे हा विचार अगदी उघड आहे. मनुष्याला दृश्य गोष्टींचा जो काही प्रत्यय येतो, अनुभव येतो, तो आकाशामध्येच येतो. आपण सर्वजण या आकाशामध्ये, ज्याचं मूळ शब्द आहे अवकाश म्हणजे पोकळी, आपण सर्वजण या पोकळीमध्येच आहोत. आकाश नाही अशी जागा नाही. आपल्या शरीरामध्ये देखील हे आकाश आहे, सामावलेलं आहे. तर समज सांगतात की दृश्य गोष्टींचा जो काही प्रत्यय येतो तो आकाशामध्येच येतो. आकाशाचं वैशिष्ट्य काय? आकाश तोडू म्हटले तर ते तुटत नाही, फोडू म्हटले तर ते फुटत नाही, जरा पलीकडे करू म्हटले तर त्याला यत्किंचितही पलीकडे सरकवता येत नाही. पृथ्वीमध्ये अन्य 4 भूते कशी असतात, सामावलेली आहेत, ते सांगितले. प्रत्येक भूताच्या ठिकाणी इतर 4 भूते अंश रूपाने कशी असतात ते आत्ताच स्पष्ट करून सांगितले. आता यानंतर अष्टधा प्रकृती कोणती आहे ते सुद्धा आपण समजून घेऊया. अष्टधा म्हणजे 8 प्रकारची. पुढे सांगणार आहे समर्थ. आपण जर वरवर पंचभूतांचा विचार केला तर ती एकमेकांमध्ये कालवलेली आहेत याचे आपल्याला आकलन होत नाही. हे आपल्याला पटत नाही, आपण कधी ऐकलंही नाही. काही जणांना या जगामध्ये पंचमहाभूत आहेत हेही माहीत नसेल. मग कोणकोणती आहे ती कशी माहीत असणार, आणि त्यानंतर ती एकमेकांमध्ये कशी कालवलेली आहेत हे पण कसं कळणार? मग मनात विकल्प वाढतो. ज्या वेळेला आपल्याला ही पंचभूते एकमेकांमध्ये कालवलेली आहेत
हे कळलं नाही, याचे आकलन झाले नाही, तर आपल्या मनात विकल्प वाढतो. त्यामुळे भलतीच कल्पना होऊन एकाएकी अहंकार उत्पन्न होतो. सूक्ष्म खोल विचार केला तर हा सगळा वायूचा म्हणजे शक्तीचा खेळ आहे असे वाटते. आणि त्या सूक्ष्म शक्तीचा शोध घ्यायला गेलो तरच सूक्ष्म पंचमहाभूते आढळतात. सारांश, सूक्ष्म शक्तीमध्ये पंचमहाभूते सूक्ष्म रूपाने राहतात, त्यामुळे आपल्याला त्याचं ज्ञान नाही. आणि या शक्तीला मूळ माया म्हणतात. काय सांगता समर्थ? सूक्ष्म शक्तीमध्ये पंचमहाभूते सूक्ष्म रूपाने राहतात आणि या शक्तीला मूळ माया म्हणतात. तिच्यापासून होणारी माया आणि मायेपासून होणारे 3 गुण सगळे पंचभूतात्मक असतात. या पंचमहाभूतांमध्ये 3 गुण मिळवले की 8 प्रकार होतात. म्हणून अष्टदा प्रकृतीसुद्धा पंचभूतात्मक आहे. अष्टदा म्हणजे 8 प्रकारची. मग 8 कोण? पंचमहाभूत आणि 3 गुण, अशा रीतीने 8 प्रकार झाले. समर्थ सांगतात, कोणत्याही गोष्टीचा विचाराने शोध घ्यावा. तसे न करता त्याविषयी संशय घेणे वेडेपणाचे ठरेल. आपल्या जीवनामध्ये देखील हे वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे. कोणत्याही गोष्टीचा, समर्थ सांगतात, विचाराने शोध घ्यावा. वेळ लागला तरी चालेल, पण विचाराने शोध घ्यायचा, पटवून घ्यायची ती गोष्ट. नाहीतर विचार न करता आपण केली एखादी गोष्ट तर संशय घेतो आपण आणि मग ते वेडेपणाचे असतं. अष्टदा प्रकृती पंचभूतात्मक आहे ही गोष्ट नीट सूक्ष्म विचार करून समजून घ्यावी. मूळ मायेत असणारी अत्यंत सूक्ष्म पंचभूते त्रिगुणांमुळे स्पष्ट दशेला येतात, व्यक्त स्वरूपाला येतात. मग त्यांना दृश्यरूप आल्यावर सगळी तत्वे निर्माण होतात. आतापर्यंत पंचभूतांच्या मिश्रणाचा विषय सूक्ष्म खुणांनी सांगितला, सूक्ष्म लक्षणांनी सांगितला. हे जे सर्व सांगतात समर्थ, याच्याकरता आपलं बुद्धी देखील सूक्ष्म व्हायला पाहिजे. आपलं लक्ष देखील, आपलं मन देखील सूक्ष्म व्हायला पाहिजे, तर आपल्याला हे विचार कळतील. समर्थ पुढे सांगतात, विश्व उत्पन्न होण्यापूर्वी विश्वाच्या पलीकडे जेव्हा कोणतेही दृश्य नव्हते, तेव्हा पंचभूतांची अवस्था काय होती ती आत्ता आपण ऐकली. ते फक्त मूळ माया होती. हे दृश्य विश्व अस्तित्वातच नव्हते, तेव्हा केवळ परब्रह्म आणि मूळ माया होती. परब्रह्म म्हणजे मूळ पुरुष. या दृश्यसृष्टीचा विस्तार मूळ मायेच्या अलीकडचा आहे. ही जी दृश्यसृष्टी आपण पाहतो, विस्तार पाहतो, तो मूळ मायेच्या अलीकडचा आहे. मूळ माया फार पूर्वीची आहे. त्यावेळी 7 आवरणे असणारे हे प्रचंड ब्रह्मांडही झाले नव्हते. हे ब्रह्मांड आहे, त्याला 7 आवरणं आहेत. ही 7 आवरणे म्हणजे पंचमहाभूते, अहंकार आणि महत्त्व, हे ते 7 आवरणं आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिदेव देखील अलीकडीलच आहेत. आता कोण कोण अलीकडील आहेत? पूर्वीचे नाहीत, अलीकडच्या काळातले म्हणता येणार नाही, पण ते अलीकडचे आहेत. ते आता समोर सांगतात आपल्याला. त्याचप्रमाणे पृथ्वी, मेरू पर्वत, 7 समुद्रसुद्धा अलीकडचे आहेत. मेरू हा पुराणातील प्रसिद्ध, स्थिर, सर्वोच्च सोन्याचा पर्वत आहे. त्याचं वैशिष्ट्य काय? हे तर वैशिष्ट्य आहे, तो स्थिर आहे, सर्वोच्च आहे, सोन्याचा आहे. आणखी वैशिष्ट्य आहे, तो सर्व ग्रह त्याच्या भोवती फिरतात.
मेरू पर्वताच्या भोवती सर्व ग्रह फिरतात. पृथ्वीच्या भोवती 7 समुद्रांचे आवरण आहे आणि त्याच्या पलीकडे क्षीरसागरात शेषशाही भगवान आहेत. अनेक प्रकारचे लोक, अनेक प्रकारची स्थळे, चंद्र, सूर्य, तारे, 7 द्वीपे म्हणजे 7 बेट, 14 भुवने ही सर्व अलीकडील आहेत. पृथ्वीचे 7 विभाग किंवा द्वीपे अशा प्रकारे आहेत. 7 पैकी आपण 2-3 ऐकली असतील. ते 7 द्वीप कोणती आहेत? जम्बू, प्लक्ष, शाल्मली, कुश, क्रौंच, शाक आणि पुष्कर. त्यानंतर 14 भुवन कोणती आहेत? भूः, भुवः, स्वः, महः, जनः, तपः आणि सत्य हे 7 लोक. आणि त्यानंतर अतल, वितल, सुतल, रसातल, महातल, तलातल ही पाताळ, ही सर्व 7 पाताळे मिळून एकूण 14 भुवने होतात. हे सर्व अलीकडील आहे. शेष, कूर्म, 7 पाताळे, 21 वर्ग, 8 दिक्पाल आणि 34 कोटी देव, सगळे देव 34 कोटी हे सुद्धा अलीकडचेच आहेत. शेष हा नागांचा राजा, भगवंताची विभूती आहे ती. भगवंत सांगतात 10व्या अध्यायात, अनंतश्चास्मी नागानाम. तर हा शेष जो आहे नागांचा राजा, त्याला 1000 फणा म्हणजे 1000 मुखे आहेत. विष्णू भगवान त्याच्यावर शयन करतात म्हणून त्यांना शेषशाही भगवान म्हणतात. या शेषाने डोक्यावर पृथ्वी धरली आहे. कूर्म म्हणजे कासव, हा भगवंताचा दुसरा अवतार. 21 वर्ग कोणते? ब्रह्मा, विष्णू व महेश या प्रत्येकाचे 7-7 मिळून एकंदर 21 वर्ग आहेत. त्याची आपण काही नावं आहेत ते ऐकूया. ज्योती, सित, विमल, अभियागत, प्रकाश, रम्य, सहज, सिद्ध, नाद, दिव्य, एकांत, स्थिर, तृप्ती, निर्मळ, प्रेमळ, निज, लय, अनंत, नित्य, अतीत आणि सच्चिदानंद असे 21 वर्गांची नावं आहेत. 8 दिक्पाल आपल्याला माहिती असतील तरी आपल्याला समर्थ सांगतात. इंद्र हा पूर्व दिशेचा दिक्पाल आहे. अग्नी आग्नेयचा, यम दक्षिणेचा, निरऋती नाव आहे, निरऋती दिक्पालाचं नाव आहे, तो नैऋत्येचा आहे. वरुण पश्चिमेचा, वायू वायव्येचा, सोम उत्तरेचा आणि ईश्वर ईशान्येचा असे 8 अधिपती 8 दिशांचे हे दिक्पाल आहेत. त्यानंतर 8 वसु, 12 आदित्य, 11 रुद्र, प्रजापती, वषट्कार, वषट्कार हे नाव आहे. असे देवांचे 33 कोटी प्रकार आहेत. 33 कोटी देव नाही, कोटीचा अर्थ इकडे यायचा, प्रकार ती संख्या नाही. स्वामीजी सांगतात 12 आदित्य, 11 रुद्र, 9 नाग, 7 ऋषी तसेच अनेक देवांचे अवतार हे सर्व अलीकडील आहेत. 12 आदित्य 11 रुद्र कोणते आहेत ते पण आपण ऐकूया. 12 आदित्य धातू, मित्र, अर्यमा, रुद्र, वरुण, सूर्य, विवस्वान, पूषण, सवित, त्वष्टा आणि विष्णू ही सूर्याची 12 महिन्यातली 12 रूपे आहेत. त्यालाच आपण 12 आदित्य म्हणतो. त्यानंतर 11 रुद्र कोणते? रैवत, अज, भीम, भव, वाम, वृषाकपी, अजैकपाद, उग्र, अहिर्बुध्य,
बहुरूप आणि महान असे हे 11 रुद्र आहेत. 9 नागांची नावं ऐकूया आपण. अनंत, वासुकी, कंबल, पद्मनाम, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया हे 9 नाग आहेत. सप्तऋषी आपल्या परिचित आहेत. आपण बऱ्याच वेळेला ऐकलेला आहे श्लोक, पण आपण कधी देखील पुन्हा एकदा ऐकूया. सप्तऋषी कोणते आहेत? कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ. चक्रवर्ती मनु, मेघ व अनेक प्रकारच्या जीवांची उत्पत्ती हे सर्व अलीकडील आहेत. समर्थ म्हणतात, आता हा विस्तार किती सांगायचा. मनु हा मनुष्य जातीचा मूळ पुरुष आहे, म्हणून आपल्याला मानव म्हणतात. मनुज असा शब्द आहे. मनुज, ज म्हणजे जन्मलेला, जचा अर्थ आहे जन्मलेला. मनुपासून जन्मलेले ते सर्व मनुज, म्हणून आपण मनुष्य आहोत. सबंध पृथ्वीवर राज्य करणारा सर्वप्रथम चक्रवर्ती राजा म्हणजे हा मनु आहे. एकंदर 14 मनु आहेत. त्यामध्ये स्वयंभुव मनु हा पहिला, वैवस्वत मनु हा 7वा. याचा उल्लेख भगवंताने गीतेच्या 4थ्या अध्यायात केलेला आहे. सूर्याने या वैवस्वत मनुला उपदेश केला होता. इमं विवस्वते योगम प्रोक्तवान मह्यम विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वा कळे ब्रवीत, असा तो श्लोक आहे. सध्याचा मानवाचा तो मूळ पुरुष आहे. हा जो विस्तार आता सांगितला त्या सगळ्याचे मूळ बीज म्हणजे कोण आहे? मूळ मायाच आहे. ज्या सूक्ष्मभूतांचे वर्णन करून सांगितले तीच नंतर पुढे दृश्य रूप धारण करतात, म्हणजे स्थूल रूपाने येतात, व्यक्त दशेला येतात. ते सर्व आता पुढच्या समासात सांगणार आहे. पंचभूतांपैकी प्रत्येक भूताचे वेगवेगळे स्वरूप पुढे सांगितले आहे. ते पूर्णपणे ध्यानात येण्यासाठी आपण सर्व श्रोत्यांनी मनापासून ते ऐकावे. हा ब्रह्मगोल पंचभूतांचा विस्तार आहे हे तुम्हाला त्यातून कळेल. आणि ते कळले म्हणजे मग सर्व दृश्य मागे टाकून, सर्व दृश्य पदार्थ, दृश्य वस्तू, दृश्य सृष्टी हे मागे टाकून आपल्याला परमात्म वस्तू प्राप्त करून घेता येईल. याच्याकरता समर्थ एक दृष्टांत देतात, उदाहरण देतात. मंदिराचे महाद्वार, मंदिराचे महाद्वार आतमध्ये आहे. ते ओलांडून आतमध्ये गेले म्हणजे मग देवदर्शन घेत आहेत. जोपर्यंत महाद्वार आपण ओलांडत नाही आपल्याला देवाचं दर्शन होत नाही. त्याप्रमाणे दृश्य पंचभौतिक आहे ते महाद्वारासारखे आहे. त्याचा आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे, जे आपण समजून घेतलं देखील समर्थांकडून. दृश्य पंचभौतिक या महाद्वारासारखे आहे ते ओळखून आपण मागे टाकावे, म्हणजे मग आपल्याला ब्रह्मदर्शन घडते. देहाची व दृश्याची किंमत जाणून, देहाची आणि दृश्याची किंमत जाणून ते सांडण्यासाठी, त्याचा त्याग करण्यासाठी सर्व साधना करावी लागते. वृत्तीवर जमलेले दृश्याचे दाट आवरण सैल होणे हा विवेक. आपल्या वृत्तीवर, आपण सध्या वृत्तीवर आहोत, या वृत्तीला 2 उपसर्ग लागले की मग त्याचा अर्थ बदलून जातो. आपण सध्या प्रवृत्तीवर आहोत. जे या वृत्तीला सोडून गेले त्यांना म्हणतात निवृत्ती. वृत्तीवर जमलेले दृश्याचे दाट आवरण सैल होणे हा विवेक आहे आणि ते बाजूला सारणे, आवरण सैल झाल्यानंतर ते बाजूला सारणे म्हणजे वैराग्य आहे. या दृश्य विश्वाचा आत बाहेर पंचमहाभूते गच्च भरून राहिलेली आहेत. दृश्य
हेच पंचभूते व पंचभूते हे दृश्य असे परस्परांचे ऐक्य आहे. सारांश, सगळे दृश्य पंचभूतांचे बनलेले आहे. पंचभूतांपासून क्रमाक्रमाने विश्वाची रचना कशी झाली ते आता पुढच्या समाधान सांगतो असे आपल्याला स्वामीजी सांगतात. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 8व्या दशकातील सूक्ष्म पंचभूते निरूपण नावाचा 4था समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.